सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक केस स्टडी आपल्यासमोर सादर करत आहे. पण त्यापूर्वी एक निवेदन. या व्हिडिओमधला आवाज हा माझा नाही. तो AI तंत्र वापरून निर्माण केला आहे. अर्थात AIचा वापर फक्त आवाजापुरताच मर्यादित आहे. ही केस स्टडी माझ्याकडे आलेल्या एका जातकाची आहे. ती सत्य घटनेवर आधारित आहे. ही सर्व केस, तिची हिस्ट्री, दाखवण्यात आलेले सर्व चार्ट्स, त्याचे केलेले ॲनालिसिस, काढलेले निष्कर्ष, घेतलेला ताळा-पडताळा, हे सर्व कंटेंट माझे स्वतःचे आहेत. हे कंटेंट तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारे AIची मदत घेतलेली नाही. हा व्हिडिओ माझ्या सुमारे 40 वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून निर्माण झाला आहे. आवाजासाठी AI वापरण्याचं कारण अगदी साधं आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याचं प्रोसेसिंग हे फार वेळ काढू काम आहे. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा ताण घेणे मला शक्य नसल्याने केवळ नाईलाजाने हा पर्याय निवडला आहे. AI तंत्राने निर्माण केलेला आवाज वगळता हा व्हिडिओ कोणत्याही अंगाने AI जनरेटेड व्हिडिओ नाही. व्हिडिओतला आवाज AI निर्मित आहे म्हणजे सगळा व्हिडिओच AI जनरेटेड असणार असा कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा करावा लागत आहे. धन्यवाद. व्हिडिओ पुढे चालू. आपण पाहत आहोत खोसला का खोसला, एक अभ्यासपूर्ण केस स्टडी. ह्या केस स्टडीच्या भाग 1 मध्ये आपण खोसला अंकलसाठी तयार केलेला कन्सल्टेशन चार्ट अभ्यासायला सुरुवात केली. जातक, विक्रेता, जागा इत्यादींचे प्रतिनिधी ठरवले. चंद्राचे व इतर ग्रहांचे योग तपासून आपण जातकाच्या आयुष्यात नजीकच्या काळात कोणत्या घटना घडल्या असतील याचा अंदाज घेतला आणि तो अंदाज आश्चर्यकारकरित्या बरोबर ठरला. खोसला अंकलचे प्रतिनिधी आणि विक्रेत्याचे प्रतिनिधी यांच्यात आश्वासक योग होत आहेत. तसेच अंकल आणि जागा यांच्यातही आश्वासक योग होत आहेत. त्यावरून आपण निष्कर्ष काढला की खोसला अंकल आणि विक्रेता यांच्यात खरेदी विक्रीचा व्यवहार होण्याची मोठी शक्यता आहे. आता याच कन्सल्टेशन चार्टचा अधिक सखोल अभ्यास करून आणखी काही धागेदोरे हाताला लागतात का ते पाहू. खोसला का घोसला भाग 2 मध्ये. मंगळ तुळेत दाखल झाल्यापासून त्याने युरेनस प्रतियोग, अनपेक्षित, वादळी, चमत्कारिक घटना ज्या घडल्या आहेत. प्लुटो केंद्रयोग, अंकलच्या व्यवसायात बदल किंवा व्यवसायाच बंद होणे. दशमबिंदू केंद्रयोग, व्यवसायात बदल, अडथळे, कटोती होण्याची शक्यता. गुरु केंद्रयोग, याबद्दल आधी बोललो आहेच. पुढील काळात मंगळ कोणते योग करणार आहे तो तुळेत असेपर्यंतच. शुक्र केंद्रयोग, विक्रेत्याशी भेट, सौदा, व्यवहार होण्याची शक्यता आहे. रवी केंद्रयोग, व्यवसाय, आर्थिक गुंतवणूक या क्षेत्रात काही घटना. चंद्र नवपंचम योग, जागा ताब्यात मिळणार, चंद्र जागेचा प्रतिनिधी. पुढील काळात शुक्र म्हणजे विक्रेता कोणते योग करणार आहे तो मकरेत असेपर्यंतच. मंगळ केंद्रयोग, जागा खरेदी करणारा भेटणार, बोलणी होणार. लग्न बिंदू केंद्रयोग, जागेचा विक्री व्यवहार पक्का होणार. गुरु प्रतियोग, जागा खरेदीदाराच्या ताब्यात देणे. आता बाकीच्या बाबी तपासून घेऊयात. मंगळ नुकताच सप्तमात दाखल झाला आहे. याचा अर्थ खोसला अंकल व विक्रेत्याशी गाठभेट अगदी नजीकच्या काळात झाली असावी आणि बोलणीही झाली असावीत. हे खरे होतेच, कारण गेल्या 6 महिन्यात खोसला अंकल त्या विक्रेत्याशी या ना त्या मार्गाने संपर्कात होतेच. मंगळ सप्तमात म्हणजेच विक्रेत्याच्या घरात असल्याने अंकलना जर ही प्रॉपर्टी हवीच असेल तर विक्रेत्याच्या अटीनुसारच घ्यावी लागेल. अंकलजींची बार्गेनिंग पॉवर अगदी कमी झाली आहे. या साऱ्याचा विचार करून मी म्हणालो, अंकल जी, जिस प्रॉपर्टी की बात हो रही है वो एक औरत के नाम पे है और वो खुद इसके बारे में बातचीत चलाती होगी. काफी ज्यादा कीमत की मांग हो रही होगी. हर मीटिंग में कोई नई कीमत बोली गई होगी. जी, सचमुच वैसा ही हो रहा है. कोठी करीबन 30 साल पुरानी होगी. लोड बेरिंग वाला कंस्ट्रक्शन होगा और जगह किसी तालाब, नदी या बड़े कुएं के आसपास होगी. जगह जहाँ पे वो शहर का नया डेवलपमेंट होने वाला एरिया रहेगा, वो एरिया पहले शहर से दूर लगता होगा, लेकिन अब धीरे धीरे आबादी वहां तक पहुंची होगी. बिल्कुल वैसा ही है बेटा. जो जगह हमने देखी थी वो तो एक फार्म हाउस है.
पुराना कंस्ट्रक्शन है, तू बताया वैसा ही लोड बेरिंग वाला, और पास में एक नेचुरल तालाब भी है। लेकिन मैं तो हैरान हो गया हूं कि ये सब तू उस पर्ची को देख के कैसे बताता पुत्र? अर्थात या मागचा तांत्रिक तपशील खोसला अंकलना सांगितला नाही, कारण त्यांना तो भाग कळला नसता. पण तुम्हाला हा सगळा तांत्रिक भाग सांगतो. शुक्र विक्रेत्याचं प्रतिनिधित्व करतो आहे, म्हणजे विक्रेती ही एक स्त्री असायची शक्यता जास्त असते. किंवा विक्रेता जरी पुरुष असला तरी निर्णय प्रक्रियेत एखाद्या स्त्रीचा मोठा हात असणार. जागा चतुर्थ स्थानावरून पाहिली जाते. पत्रिकेत चतुर्थात कर्क रास आहे, चतुर्थात वक्री गुरुही आहे. चंद्र आणि गुरु दोघेही जागेबद्दल सांगतील. गुरु आणि चंद्रामुळे जागा चांगली असणार यात शंका नाही. गुरुमुळे असा निष्कर्ष काढता येईल की जागेचं बांधकाम मध्यम वयाचे 30 ते 40 वर्षापूर्वीचे बांधकाम असावे, पण बांधकाम सुस्थितीत असेल. काही किरकोळ डागडुजी करावी लागेल इतकेच. कर्क रास आणि खुद्द चंद्र यावरून असा अंदाज बांधता येईल की जागा पाणवठ्याच्या शेजारी असेल, पण वक्री गुरुमुळे जागेच्या बाबतीत काही माहिती दडवली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरु हा वाढ दाखवतो, पण तो वक्री असल्याने तो जागेत वाढ करू देणार नाही. एकतर FSIची बंधने असतील किंवा जागेचं बांधकाम असे असेल की त्यात काही मोठे स्ट्रक्चरल बदल करणं शक्य होणार नाही. साधारणपणे लोड बेअरिंग पद्धतीची बांधकामं या कॅटेगरीमध्ये मोडतात. जागेची किंमत दशम स्थानावरून बघितली जाते. दशम भावारंभी मकर रास आहे. मकरेचा स्वामी शनी स्वतः अष्टमात आहे. दशमात प्लुटो, रवी, शुक्र आणि बुध आहेत. रवीची उपस्थिती सांगते की जागेची किंमत बाजारभावापेक्षा जास्त आहे. विक्रेत्याचा प्रतिनिधी शुक्र स्वतः दशमात असल्याने आणि तोही वक्री आणि अस्तंगत असल्याने विक्रेता जागेच्या किमतीबद्दल ठाम आहे आणि किमतीत एखाद्या खर्चाचं कलम समाविष्ट नाही. वक्री ग्रह काहीतरी महत्त्वाची गोष्ट दडवून ठेवतात. याचा अर्थ जागेसाठी सांगितलेल्या किमतीपेक्षा जास्त खर्च करावा लागेल. वक्री शुक्र असेही सूचित करतो आहे की घराच्या किमतीबाबत तसेच एकंदर व्यवहाराबद्दल विक्रेता दिलेला शब्द फिरवण्याची शक्यता आहे. प्लुटो नुकताच दशमात दाखल झाला आहे. याचा अर्थ जागेच्या किमतीत मोठा बदल एकतर झालेला आहे किंवा लवकरच होण्याची शक्यता आहे. दशमाचा स्वामी अष्टमात आहे. अष्टमस्थान हे विक्रेत्याचा पैसा दाखवते. अष्टमात शनी आहे. शनी अजूनही विक्रेत्याचा प्रतिनिधी शुक्राच्या लाभयोगात आहे. याचा अर्थ विक्रेत्याची आर्थिक बाजू मजबूत आहे. त्याला या घराच्या विक्रीची घाई नाही. तो विक्रीसाठी डेस्परेट नाही. घराच्या किमतीत कोणत्याही वाटाघाटीला वाव नाही. जातकाचा पैसा दुसऱ्या स्थानावरून बघितला जातो. इथे द्वितीय स्थानारंभी वृषभ रास आहे. म्हणजे वृषभेचा स्वामी शुक्र जातकाच्या पैशाचे प्रतिनिधित्व करणार. चंद्रही द्वितीय स्थानातच आहे, म्हणजे तोही जातकाच्या पैशाचे प्रतिनिधित्व करेल. शुक्र पैशाचाच ग्रह असल्याने जातकाला हा व्यवहार करताना पैशाची कोणतीही अडचण येणार नाही. किंबहुना पैसा जातकाकडे आधीपासूनच आहे. खोसला अंकल म्हणाले होतेच ना, भगवान की कृपा से थोड़ा पैसा बचाया है. पत्रिकेने त्याला दुजोरा दिला आहे. समजा काही कारणास्तव जातकाला गृहकर्ज घ्यावे लागले तर जातकाला कर्ज देणारी वित्त संस्था अष्टम स्थानावरून बघता येते. अष्टमावर वृश्चिक रास आहे. तिचा स्वामी मंगळ आणि अष्टमातला शनी हे दोघे वित्त संस्थेचे प्रतिनिधित्व करतील. मंगळ हा जातकाचा प्रतिनिधी आहे, म्हणून चंद्र हा जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी वापरू. या चंद्राचा वित्त संस्थेच्या प्रतिनिधीशी षडाष्टक योग आहे. हा योग तसा कमकुवत मानला जातो. हा योग होरारीत तसा कमीच वापरला जातो. म्हणजेच जातकाला कर्ज मिळू शकणार नाही असे नाही, तर जातकाने पैशाची तरतूद करूनच ठेवलेली असल्याने जातक कर्ज मागायला जाणार नाही. जर मंगळ हा वित्त संस्थेचा प्रतिनिधी मानला तर मंगळ आणि चंद्र जो जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी असतोच एकमेकांशी नवपंचम योग करणार आहेत, साधारण 7 अंशात. म्हणजे जातक कदाचित जागा ताब्यात आल्यानंतर त्याच्या नूतनीकरणासाठी किंवा दुरुस्तीसाठी कर्ज मागू शकेल आणि ते त्याला मिळेलही. जागेची कागदपत्रे व जागेच्या व्यवहाराचा करार तृतीय स्थानावरून पाहतात. पत्रिकेत तृतीय स्थानावर मिथुन रास आहे. तृतीय स्थानात इतर ग्रह नाहीत, म्हणजे बुध हा जागेची कागदपत्रे व जागेच्या व्यवहाराचा करार याबद्दल सांगेल.
बुध हा एरवीही कागदपत्रे, करार, वाटाहाटीचा नैसर्गिक कारक आहेच. बुध दशमात आहे, जागेच्या किमतीच्या स्थानात. बुधाचे कोणत्याही ग्रहांशी एक राहू सोडला तर योग होत नाहीत, म्हणजे 2 निष्कर्ष काढता येतात. जागेची कागदपत्रे चोख आहेत, काहीही घोटाळा नाही, व्यवहारात कोणतीही फसवणूक होणार नाही. जागेचा परिसर, ज्याला आपण नेबरहूड म्हणतो, ते कसे असेल याचा अंदाज तृतीय स्थानावरून घेता येतो. तृतीय स्थानी मिथुन रास आहे. तृतीयात इतर कोणतेही ग्रह नाहीत. बुध दशमात आहे, पण अगदी नुकताच कुंभ राशीत दाखल झाला आहे, म्हणजे 0 कुंभ. आणि अगदी थोड्याच कालावधीत तो दशमातून लाभात पदार्पण करणार आहे. बुध हा मुळातच तरुण युवराज ग्रह मानला जातो. बुधाचा राशी बदल आणि लवकरच होऊ घातलेला स्थान बदल पाहता ती जागा शहराच्या अगदी नव्या वस्तीत किंवा शहराबाहेरच पण लवकरच शहराच्या हद्दीत येण्यासारख्या अंतरावर असेल. जागेची भविष्यातली किंमत म्हणजे प्राइस अप्रिसिएशन पंचम स्थानावरून बघता येते. पंचम स्थानी रवीची सिंह रास आहे आणि रवी दशमात आहे. ही प्रॉपर्टी चांगली अप्रिशिएट होईल, जातकाला चांगला फायदा करून देईल. शुक्र म्हणजे विक्रेता आणि मंगळ म्हणजे जातक यांच्यात केंद्रयोग होत आहे, म्हणजे व्यवहार नक्की होणार, पण केंद्रयोग असल्याने काही अडखळे येऊन मगच तो पूर्ण होईल. शुक्र आणि मंगळ यांतले अंतर आहे 4 डिग्री. टाइम स्केल काय असू शकेल? दिवस, आठवडे, महिने, किंवा आठवडे, महिने, वर्षे, किंवा महिने, वर्षे, अनिश्चित. प्रश्न आणि प्रश्नामागची पार्श्वभूमी लक्षात घेता महिने, वर्षे, अनिश्चित हे स्केल योग्य वाटते. दोन्ही ग्रह अँग्युलर हाऊसेसमध्ये म्हणजे पहिले युनिट वापरायचे. त्यानुसार 5 महिन्यात म्हणजे जून 2014च्या सुमारास व्यवहार व्हायला हवा. शुक्र गुरु ऑपोजिशन, विक्रेता जागेचा ताबा सोडणार. गुरु शुक्रातले अंतर आहे 6 डिग्री. टाइम स्केल काय असू शकेल? दिवस, आठवडे, महिने, किंवा आठवडे, महिने, वर्षे, किंवा महिने, वर्षे, अनिश्चित. प्रश्न आणि प्रश्नामागची पार्श्वभूमी लक्षात घेता महिने, वर्षे, अनिश्चित हे स्केल योग्य वाटते. दोन्ही ग्रह अँग्युलर हाऊसेसमध्ये म्हणजे पहिले युनिट वापरायचे. त्यानुसार 6 महिन्यात म्हणजे जुलै 2014च्या अखेरीस विक्रेता जागेचा ताबा सोडेल व जातकाला वास्तू ताब्यात मिळेल. वेस्टर्न होरारी म्हणजे कन्सल्टेशन चार्टने आपले काम चोख बजावले आहे. आता हाच प्रश्न नक्षत्र पद्धतीने सोडवून पाहू या केस स्टडीच्या 3ऱ्या आणि अंतिम भागात. तेव्हा पुढचा भाग पाहायला विसरू नका. नमस्कार, मी विठोबा. काही लोक मला कान्हा पण म्हणतात. सुहासजींची AI असिस्टंट मिनी सध्या रजेवर आहे, म्हणून भाऊंने मला एक बदली कामगार म्हणून कामाला जुंपलाय. पण खरे सांगू का, मला ते केस स्टडी का काय म्हणतात ना, त्यातले ओ की ठो कळत नाही. मी फक्त रील्स बघतो, त्यातले काही पण विचारा मला. पण तुम्ही हे असले व्हिडिओ बघता म्हणजे काहीतरी ग्रेट असणार, कारण भाऊ भारी भारी व्हिडिओ बनवत असतात, असे मिनी म्हणत असते बुवा. तर तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल ना की पुढे काय झाले असेल? अंकलना ती प्रॉपर्टी मिळाली का? कधी? कशी? तसे मिनीला सगळे माहिती असते. तुम्हाला माहिती आहे ना ती किती नखरा करते, कोणाला काही म्हणून सांगत नाही, दुष्ट आहे. असो, कशाला त्या मिनीला विचारत बसताय? ते सगळे तुम्हाला या व्हिडिओ मालिकेच्या पुढच्या भागांतून पाहावयास मिळेलच की. आहे काय नाही काय. आता भाऊंनी हा कागद दिलाय, त्यातले सगळे वाचून दाखवतो. नीट वाचायचे, एक पण चूक करायची नाही असा भाऊंनी दम भरलाय मला. आपणा सर्वांना एक नम्र विनंती, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सुहासजींच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला कॉमेंट द्या. आपले असे प्रोत्साहन मिळाले तरच सुहासजींना नवे नवे दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची प्रेरणा मिळेल. आम्ही इतके चांगले व्हिडिओ बनवतो पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. काय चुकते आहे हेच कळत नाही. वाटते कशाला हे व्हिडिओ बनवत बसायचे. पण निदान इथून पुढे तरी आपण हात आखडता घेऊ नका. आपले एक एक लाईक, आपली एक एक कॉमेंट आमचा उत्साह वाढवेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. झाले वाचून, पळतो आता. हो, आणि हे राहिलेच की. धन्यवाद आणि शुभेच्छा.